नमस्कार मंडळी, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं आपल्या सुवर्णा मिरॅकल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही आलो आहोत घनसोलीमधल्या गावदेवी धबधबा पाहण्यासाठी. तर मंडळी, तिथे पोचताच आम्हाला कळलं तर मेन गेट तर बंद आहे. तर बाजूला थोडं पुढे गेलं आम्हाला कळलं की काही लोक खडतर रस्त्याने आतमध्ये जात आहेत. आम्ही त्यांच्या मागे जायचं ठरवलं, पण मागचा रस्ता काही साधा नव्हता बरं का. पूर्ण रस्ता चिखलाचा होता. पाय सारखे घसरत होते आणि त्या खडकातून खाली उतरून आम्हाला पुढे जायचं होतं. तुम्ही बघताय ना तो रस्ता कसा आहे. त्या डबक्यातनं सगळे रंगून पुढे जात होते, कारण धबधब्यात चांगलं स्वच्छ व्हायचं होतं ना आम्हाला, म्हणून थोडे ना अनसेफच वाटत होते खरं. पण एकदा ठरवले होते की जायचं आणि एन्जॉय करायचा, मग काय मागे नाही फिरायचं, मग ऑप्शनच नाही. मग तो चिखलाचा आणि खडकाचा रस्ता पार करत आम्ही पुढे गेलो. पण त्यात पण वेगळी मजा होते. सगळे सांभाळून चालत होते, पडत होते, हसत होते. आणि तुम्हाला माहिती का, मी सुद्धा पडले. पण त्यात पण एक वेगळी मजा होती. सरकत धडपडत सगळेजण जात होते ना, खरंच हसायला आणि इतकं मजा वाटत होती ना जायला. कसा बसा आम्ही रस्ता क्रॉस करत मेन रस्त्यावर आलो. तिथे एक पाण्याची टाकी होती, तिथे हातपाय धुतले आणि मेन रस्त्याला लागलो. मुलांची एनर्जी बघा, ही अशी पळत सुटलेली, एंडपर्यंत अशी पळत होती. आणि ह्यांची एनर्जी मॅच करणं आमच्या हातात नाही. तरी मात्र आम्ही कसं तरी घाम गाळत त्यांच्या मागे पळत पळत त्यांना आम्ही गाठलं. पावसाळ्यात निसर्गाचे हे रूप खरंच पाहण्यासारखे आहे. चारी बाजूनी हिरवळ, खडकातून कोसळणारे पाणी, काळी खडके, हिरवी दाट झाडे आणि धबधब्याचा सुंदर आवाज. अगदी मन प्रसन्न झाले. आमच्यासोबत आमची मुलंही आली होती. त्यांची तर मज्जाच मजा. पाण्यात खेळत होती, खडकावर बसत होती आणि धबधब्याचा आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचीही मजा डबल झाली. मुलांना कुठे घेऊन जायचं म्हणजे आईला थोडं सतर्कच राहावं लागतं. मुलांकडे थोडं लक्ष देऊन स्वतःची एन्जॉयमेंट थोडीशी कमी करून मुलांकडे थोडं जास्तच लक्ष द्यावं लागतं. मी पडेल या इथे 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 ठेवूया. आम्ही की नाही ही ट्रिप 1 ऑगस्टला केली होती. त्या दिवशी फ्रेंडशिप डे होता. हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल. माझ्या बहिणीच्या मैत्रिणींनी त्यांनी लहान मुलांसाठी चॉकलेट्स आणि त्यांच्यासाठी फ्रेंडशिप बँड आणला होता आणि तिथे त्यांनी सेलिब्रेट केला. माझ्याही तिथे नवीन फ्रेंड झाले, त्यांनी मलाही फ्रेंडशिप बँड मांडले आणि आम्ही सगळ्यांनी हा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला. बसून दे, बस बस.
आपल्याला तर वर्षाचे 12 महिने रोजच काम असतं, पण एक दिवस आपल्यासाठी असावा, आपल्या मैत्रिणीसाठी असावा किंवा तो दिवस आपण खूप छान सेलिब्रेट करा, सोबत असावं. ह्या बघा ना, सगळ्या मिळून आल्या होत्या तिथे मैत्रिणी आणि त्यांनी तो दिवस सेलिब्रेट केला. मलाही नवीन मैत्रिणी भेटल्या, त्यांनी मलाही फ्रेंडशिप बँड मांडले. माझी बहीण तिथे मला घेऊन गेली होती त्यांच्यासोबत आणि त्यांनी मलाही फ्रेंड्स बनवलं. थँक्यू सो मच. क्यू दाखव क्यू काय फुलं जाता दाखव ना. क्यू दाखव तुझ्या बाळा. वाव मग चप्पल नाही ना. छान आहे. छान वाटलं तुला. छान आहे. छान आहे. तू खेळला. धबधब्याच्या जवळ गेल्यावर पाण्याचा आवाज आणि थंडगार पाण्याचे तुषार अंगावर पडत होते. निसर्गाविषयी खरंच कृतज्ञ वाटत होतं. मुलांनी आणि आम्ही निसर्गाला थँक्यू म्हणत किंवा प्रत्येक गोष्टी एकदम आनंद एन्जॉय करत सेफफुली आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्ही इथे येण्याचा विचार करत असाल तर नक्की निसर्गाचा आनंद घ्या, पण पाण्याजवळ किंवा खडकातून चालताना काळजी घ्या. सायंकाळचं पण वातावरण इतकं सुंदर झालं होतं की असं वाटत होतं बघतच राहावं, पण घरी जायचा वेळ झाला होता म्हणून आम्ही मुलं असल्यामुळे पटकन निघायचं ठरवलं. चल या चला सबा चला. मुलांची एनर्जी बघा, ती उतरताना पण तशीच त्याच एनर्जीने उड्या मारत मारत खालपर्यंत उतरलेत. खरंच मुलांच्या एनर्जीला आपण कधीच मॅच नाही करू शकत. आजचा आमचा हा छोटासा पावसाळी प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाइक करे, शेअर करे, सबस्क्राईब करे. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.